थोडा शांताराम त्या डॅनीच्या नाताचा लावला की न केला की ना बंदोबस्त बा. लय त्रास देऊन राहिला रे त्या डॅनीला का. उठल्या बोटल्या शादोतील का डॅनीले बुड्याले. नाही म्या केला त्या झाबऱ्याचा पुरा बंदोबस्त केला, लावला तो लाईनी लावला, कामाधंद्याला लावला म्या. ते रिकामं डोकं सैतानाचं असते ना. पैसे दिले म्या त्याला कामाधंद्याला लावला, आता बुड्याला तर देत नाही तो. बा तीच पाहिजे होतं. नाही तो पोऱ्याचा खाव कितीच कर बा मारायला थाई त्याच्या अंगावर डॅनीच्या. 2-3 आला अंगावर कुराड घेऊनच. हा काय तर म्हण तू लगन केलं मास लगन करू मा लगन करून नाही दिलं करून असाच करे तो पोरे. नाही आता नाही येणार तो, आता निपटवलं मी ते सरळ. आता बुड्याला सांगून द्या डॅनी बुड्याला काही टेन्शन घेऊ नका म्हणा, तो घडी काही येत नाही म्हणा आता अंगावर चौथं. हो ना सांगतो मी डॅनीले काय वाहता नाही बाबा. तू होता म्हणून जमलं बा हे, नाही होतच नव्हतं जमतच नव्हतं. नाही तो पोऱ्याचा बा आणसण पोर आहे. त्याची बॉडी पाहिली काय घरात त्याचं डॅनीला खलास केलं असतं त्यानं. मारायला धायणार बा. डॅनी बुड्याचं चुकलं ना. या वयात हे धंदे करायला नव्हते पाहिजे ना. गेले तर गेले लेकरू होऊ दिलं सांगा आता. बरोबर आहे का मग आता कसं जवान पोर काय त्याचं लग्न राहिलं तो हिरसणार नाही का, हिरसणार नाही का. त्याचं मनी मागे पुढे गरजेल नाही का. महाबान लग्न केलं मला काहीच नाही, मला लग्न करून दिलं नाही असा विषय आहे तो. म्हणून तो गरम होत जाय. तर डॅनीचं चुकतेच नव्हतं मान तर हराम आहे डॅनी. आता काय सांगा तुले. आता तू बोल नाही ते गोष्टी. हा कसं तुले माहित आहे मला माहित आहे. आता काय आहे तर काय खेळ करेल त्या डॅनीनं. त्याचा विषय कशा आहे पोरा गिरायच्या डॅनीच्या चांगली आहे ना, काही वांधा नाही ना. दूधगीत आहे ना व्यवस्थिशीर आता पोराला. बापा बाबूचं काही टेन्शन नाही घे. चंडा बाबू. हा सकाळी 1 लिटर गाय दूध देते, संध्याकाळी 1 लिटर देते. फक्त कसं गायचं चारा पाण्यात थोडासा लोड येऊन राहिला. नाही त्या बुड्याला सांगून द्या आपल्या गोडाऊन मधून कुठं घेऊन येत जा म्हणा. पोरासाठी दूध आहे तर गाईले खाऊ पिऊ घाला म्हणा आपल्या गोडाऊन मधलं कुठं. काही वांधा नाही, सांगा त्या डॅनीले. हो बाबा शांताराम सांगतो मी काही वांधा नाही. सांगतो डॅनीले. बाबूजी तब्येत चांगली आहे. फक्त कसं आता वागवायचं मोठं टेन्शन आहे सायाचं. हा ती उखाची बायको होती ती बुडी नाही म्हणते, मी वागवत नाही म्हणते, माझ्यानं होत नाही लेकराचं. तर आता थोडंसं टेन्शन आहे. बिचारा किरकिर करते रे. पोरगं कपडे मपडे धुयाचं मोठं लय संकट आहे काम. आता धीरे धीरे 2-3 महिने घालतील. आता एकदा पोरग मोठं झालं की मग काही टेन्शन नाही ना. मग काय हातमोताचे कपडे जास्त निघत नाहीत. 2-3 महिने असते ते. आता कसं ऍडजस्ट करणं आहे बा. 2-3 महिने घालतातच म्हणा. अरे कुकडे चालली बाबा जोडी. काही नाही बाबा जोडी कुठे जाणार आहे. वाडग्यात चाललो राजा. बकऱ्या घेतल्यात म्या नवीन धंदा. आता काही नव्हतं. आता उन्हाळ्याचं काही नाही पाहिजे की माणसाली तर बकऱ्या घेतल्या म्या. चांगलं केलं गळ्यातून बकऱ्या घेतल्या तर मस्त झालं. मग शांताराम भाऊ बकऱ्या गिकऱ्या पाहायला आमच्या. बरोबर बाई येतो ना येतो. तुम्ही जा पुढे, मी आलोच मागून. मग येतो बाबा बकऱ्या पाहायला. शांताराम भाऊ या म्हणजे कसं बा बकऱ्या जिंकलो की फसलो सांगा बा. तुम्हाला कसं अनुभवलं या मग तुम्ही. जातो मग आम्ही. हो आलोच. अहो त्या शांत्याला काय म्हटलं जुनं बकऱ्या पाहायला चाल म्हणून. तो कसा दाळ भद्रे आहे तो. तुला सांगतो त्याची नजर बेकार आहे. हा उत्पन्न घटीन ना आपलं. तो कसा खांडू खराबी आहे ना. कर्णिक लुड्या माणूस आहे तो. त्याला सांगेल नव्हतं बाई तुला. तुमच्या मनात ना बापा कधी बी बाऊच असते ना. तुम्हाला तुमची नजर खराब आहे, दुसरे नजर खराबच दिसते बापा दुसऱ्याची बी. शांताराम यांना काही बजेट बसू लागला. बकऱ्या मोकऱ्या घेतल्या. केलं हे उदार पादारा जमाना द्यायची काय सोय आहे हो. एखादा बेपारी दाबला अशी नेनू कुठून नाही ना बकऱ्या. म्हणा ते तर आहेच म्हणा. हा जरासा कॅनमॅन आहे जास्तच. हा पण बरं आहे बा उन्हा धंदा. आता काय दुसऱ्या कामाला गेल्यापेक्षा बरं आहे नाही. आपल्या बकऱ्या झाल्या जंगली खाली असते. टेन्शनचं काम नाही. आज कुणी म्हणे ना बोले. हो ते तर आहेच म्हणा. चांगली गोष्ट आहे. चला मग घेऊन बकऱ्या पाहून या. कशा काय आणल्या ना डंगऱ्या आणल्या की चांगल्या जेवण आणल्या तर. नाही बा आपण तर काही येत नाही बा. तू जाय बा. चला ना बुडे बा काय मागे पुढे करता. चला येऊ पाहून 5 मिनिटाचं काम. वाडग्यात जाणं घरी येणं. हो चाल बापा. चाल आता तू नांदा लावतो. चाल बापा. मामा मा कमिशन द्या मला जाऊ द्या. काय लेडीने मा टाइमपास करून राहिले. हेना देणं डिसं तुमचं तोंड पाहायला लावून राहिले मले. द्या लवकर माझे पैसे. अबे दात वाशी आहे. पहिले तुझून मा घाटा केला. 1.5 लाखाचं खांड बकऱ्याचं साल्या 1.25 लाख रुपया जिंकलो. 25,000 तूच दे मले. घाट्यात लागलं मा सारं हे बजेट. बापा रे मामुळे घाट्यात लागलं काय. बापा घाटांना बाबा काही समजून राहिला. चोरीचा मामला हळूहळू मामला. माय एक दिवस एक मूठ नशी टाकली सारे त्या बकरीले. चोरून आणल्या त्या इकून दिल्या वरून मी 25,000 दिया माणसाला. सांगा किती छक्का आहे मामाचं. माझ्या मुकड्यांना पैसे कमिशन झाले. 3 बोंबाटा घरी मामान चोरीच्या बकऱ्या ऐकल्या. मागच्या 10 वर्षाचं निपटून टाका, देऊन टाका पैसे. गाठू नका वाढायले. कसं तर आपल्या कामात पडते. असे गिरायक देते तर आपल्याला
जाऊ द्या ना, आपण कोणती मेहनत केली ती अशी चोरून आणल्याने आली एका दिवसात 1,00,000-1,15,00,000 भेटून राहिले आपल्याला, 25,000 द्यायला काय हरकत आहे? नाही निपटणं तर आहेच मला, पण मग हा असा घाटा घडते ना. मी म्हणतो हा दलाल होता की नाही मंदामंदी, पण यानं 5-25 वाढायला पाहिजे की 5-25 कमी करायला पाहिजे. हा लेका तुने 1,60 मध्ये द्यायला पाहिजे होते खाण, तुने 1,25,000 दिलं. हा म्हणजे मला घाटा लावला आणि तुला मेहनत नाही लागत का? रात्री जाणं, गाडी सांगणं, गाडीत त्या बकऱ्या टाकणं, चोरून आणणं, चोरीचा माल विकणं, गमत मेहनत आहे का? खायला भेटून राहिलं तर मुळी सोकट नका खाऊ ना. जेवढं भेटलं तेवढ्या समाधानी म्हणा. एका दिवसात 1,00,000 रुपये 1,25,000 रुपये देते कोण तुम्हाला? हा कोणता चोट्टा देते? हा भेटून राहिले ना, मग अलामात खा ना, वाजू नका ना असे. अबे दातवाशा तुन मग घाटा केला ना बाबू. मामा राजा तुमचा खाटाखाटच चालू आहे हो. ऊस गोड लागला का मुळी सोकट खाता काय? हा काय राजा माणसं आहे तुम्ही? हे चोरीचा माल तुम्हाला माहित असेल कसा असते. आज आणला म्हणजे कान धरून आणला, शपूट धरून काढून न्यायला लागते. आता त्याचा बोंबाटा झाला तर तुमच्या उराळ आला असते की ते, पण म्या जमवलं ना, इकल्या ना आता, तरी तुमचं गाणं सुरूच आहे. द्या मला पैसे मुकडा ना. टाका हो मामा, असे घांचू नका त्याले. कसं तो आपला माणूस आहे ना, परमनंट माणूस आहे ना तो. काही असली की आपल्याला पहिले फोन लावते ना, पहा बरं गिरेक आणलं की त्यानं. तुम्ही जर असे गाणले तर डबल गिरेक येणार नाही ना आपल्याला. त्याला पैशासाठी नाही ओळखणार रे मी. पैसे देतोच ना मी त्याले. पैसे कोण म्हणते नाही? हा पैसे तर देतोच मी त्याला, नगद पैसे देतो, काही वांधा नाही, देतो द्यायला पैसे. मग भाषा आज काय कर माहिती तू, आजचा दिवस काही बरोबर नाही झाला, उद्या नेतो पैसे. हा आज कसं शेनीचा फेरा आहे ना, उद्या नेतो तू दातवाशा पैसे. आता मामा मला येड्यात ना काढू ना. तुम्हाला देणं नाही असं सांगा ना. काय शेनीचा न्यायचा त्याच्या बदनाम्या करून आले घेणं देणं. सांग ना बे हो, सांग ना गड्या, सांग ना. त्या मामाले पैसे द्यायला लहान मुकड्यानं. मला काही फरक नाही पडत कोणा दिवशी कसाही दिवस असला तर. मला फक्त पैसा पाहिजे, द्या लवकर मुकड्यानं. मामा तुम्हाला काय करायला लागतं? देऊन टाका ना 25,000 रुपये राजा. काय माणसं आहे तुम्ही? कांद्यात राहायचा राजा तो डबल आपल्याला काही सांगणार नाही ना. काय त्याच्यानं हाणला राजा आपण, तरी राजा तुम्ही कणकणच करता बा. काय माणसं आहे हो तुम्ही? देतो ना रे पैसे. चाल बाबा, चाल रे बा दातवाशा घरात, चाल बा, देतो तुला पैसे. घरात झोडणार तर नाही हा मामा. बावली बिल्डिंग आहे, मारायच नाही दोन्ही भाषेले. घरात देऊन का पादो दागा बा मले? हा काढता का मा पिश्यात? तुले काले मारू बा दातवाशा मी घरात नेऊन. ए बा चाल घरात चाल बा. हा मामा देणार नाही तुला पैसे लवकर. चला मामा लवकर देऊन टाका यायला पैसे. चला बाबा चला, येतो घरात. आपल्याला कसं सतर्क राहावं लागेल बाबा. ह्या मामाच्या कसं उलटी खोकली आहे, घरात नेणं कोणी जायचं. पैसे जातील सरच जातील. महिनाभर कोणला काय कशी पैसा पैसे मारीत हा बर आहे. चाल चाल आलो ना मामा घरात, द्या ना पैसे, द्या ना. असं घालून नका जात जाऊ तुम्ही प्रत्येकडे. असे घाणचा राजा तुम्ही, लय किरण आहे राजा. फुकाचा पैसा आहे ते, तोही राजा तुमच्या मनचा सुटत नाही बाबा. काही नाही पण एवढं कमवून मी मागं पुढे काही नाही, फपुडला उडे जाईन सारं. जरा देतो पैसे, शिल्लक नको बोलू. बकऱ्या कुठे गेल्या? बकऱ्या कुठे गेल्या? त्या पोऱ्यानं नेल्या नाही भुसण्यात खायच्या चारायले. हा नवीन आत ना त्या बकऱ्या, त्या पोऱ्याला खायला न्यायला लावल्या दोन चाऱ्याले. हा चाऱ्याला खायला न्यायला लावल्या. काय नेल्या बकऱ्यान फकऱ्या? तो तर शाळेत जायला. बकऱ्या गेल्या कुठे? भुसण्यानं नाही नेल्या तर वाडग्यात एक बकरी नाही दिसून राहिली. तुम्ही ना सांगले शिन आले की आपल्या बकऱ्या चारून आण मगड्या. तुम्ही का बाबा भुलक कळा? आता काही म्हणता तर मग काही म्हणता, तुम्हाला याद नाही राहत. नाही व मी ना कोणालाच काही म्हटलं नाही ना, कोणाला माहितही नाही म्या बकऱ्या आणल्या. तर फक्त ते आता शांतारामले सांगितलं म्या फक्त. हा माझं बकऱ्यात म्हणून कोणाला गावातल्या कुत्र्याला माहित नाही ना मी ना बकऱ्या आणल्या म्हणून. तुले शांतारामलेच माहित होतं ना, आणि त्या भुसण्याला पोऱ्याला आपल्या. पान मग इकडे तिकडे बापा सुटून तर नसतील गेल्या. चाल चाल पाहू दे बा मुली. अरे बापा इकून काही खिंडार नाही, काही नाही. वाळग मस्त एक नंबर पॅक आहे आपलं. गेल्या कुठे गेल्या आता ह्या? बापा तुम्ही तर म्हणता मी ना कोणाला सोडायला नाही लावल्या, कोणा नेल्या नाही. मग का आपल्या बकऱ्या गेल्या असतील कुठे? आपलं वाळगाचं पॅक आहे ना बापा. कुठे खिंडारा नाही, काही नाही. कुठे गेल्या बकऱ्या? कसं करू बापा, कसं करू? म्या 2 लाखाच्या बकऱ्या आणल्या विकत. कुकडे गेल्या बाबा बकऱ्या, कुकडे गेल्या. कसं काय करू मी? तुमचं कामच तसं आहे ना बापा. त्या बी बकऱ्या आणल्या तुम्ही ना उदारी, तर त्या बी काय गेल्या कुकडे की कोणा नेल्या सोडून काही पत्ता नाही बापा. काय आता का पैसे घरून भरा का बापा? घरून भरा का पैसे? तुम्ही असेच तर बापा इकडे आणत राहता निरा घरावर. पण ह्या गेल्या कुठे? गेल्या कुठे? पण हे नाही सुसून राहिलं ना मला. अचानक कसं काय झालं हे? कसं काय झालं हे?
आता मला माहित आहे का बाबा बकऱ्या कुठे गेल्या तर, पण तुमचंही काम की नाही निरा हेटच असते ना, झोल झपाटाच काम असते सगळं, म्हणून हे असं दिवस पाहा लागतात आपल्याला. करता काय, तुमचा दिमाग कुकडे चालते, निरा कुरापती दिमाग आहे ना. काही गरज होतं का बकऱ्या आणायचं, काही गरज होतं का? आता गेल्या कुकडे गेल्या तर पण सुजून नाही राहिला आता कसं काय झालंय हे तर, कसं काय झालंय. गळा शिवलाल बकऱ्या कुठे आहेत रे? बाबा शांताराम भाऊ, बकऱ्या गेल्या कुठे वाडग्यात येऊन पाहतो एक बकरी नाही राजा. कुलूप लायला होतं म्या, तसंच कुलूप होतं, इकडे तिकडे पाहिलं म्या, कंपाऊंड बी तसंच आहे, कुठे फाट फुटे काही नाही, काहीच नाही ना बुवा, खिंडार नाही खांडार नाही काही नाही. बकऱ्या गेल्या कुठे मला काही समजून नाही राहिलं. बापा रे, हे तर अजबच गोष्ट आहे रे बापा. बकऱ्या गेल्या कुठे? आणल्या बी गेल्या बी का उडून गेल्या का बाबा? तू म्हणतो कुलूप लायल होतं, कंपाऊंड चांगला आहे, पण गेल्या कुठे बकऱ्या? बकऱ्या आणल्या नसती ना शिवली, काय कुठे जाती, चाटा मारते साऱ्या गावाच्या, हा बसला साऱ्या गावाचा. शांताराम भाऊ मला तेच तर समजून नाही राहिलं, झालं कसं काय हे? गेल्या कशा काय बकऱ्या? बोले जाता मी तर राजा जित्यात मरत राजा, 2 लाखाला चुना लागला बोले, 2 लाखाला चुना. खाया गेल टाकाल ते घेईन त्या बकऱ्या आणता बरोबर, काय नाही घेते येईल ते उपाशीच होत्या त्या, पाणी गिनी पाजल तर तू कसा आहे दावणीतला म्हणून म्हटलं. बाबा शांताराम भाऊ काय सांगू तुम्हाला, भुईमुगाचं कुठं टाकलो खायला त्याला, भुईमुगाचं कोणाच बकऱ्या नशीन. पाण्याच्या मोठ्या 2 बाटल्या पाजल्या, आता काय सांगा, खाऊ पिऊ तर डम घातलं म्या बकऱ्याले, डम घातलं ना. असं तर व्हायला नाही पाहिजे गाड्या, तुझेच काही चूक भूल झाली शिल्लक का? आणल्या नसतील तुला बकऱ्या. बापा शांताराम भाऊ, एवढी चूक भूल होते का बापा? मी ना माझ्या डोळ्यानं पाहिल्या ना बकऱ्या आणल्या तर, मी ना माझ्या डोळ्यानं पाहिल्या ना, पण एवढ्या मोठ्या बकऱ्या गेल्या कसे काय वाडग्यातून, मलाच तर समजून नाही राहिलं शांताराम भाऊ. चाललं दिसा बडबड करू नका शांताराम भाऊले, काही धंदा नाही, आपल्या बकऱ्या थांबवणं आपल्याला गरजेचं आहे. 2 लाखाला चुना आहे. चाल मला का फाशी लावतं का? चाल लवकर पोय लवकर. बापा जरा थांबलो बकऱ्या, नाही तर काय बापा 2 लाख उरावर बसत आपले. मायले का काय आफत आहे रे बा हे. हा म्हणते बकऱ्या आणल्याची बायको म्हणते बकऱ्या आणल्या, बकऱ्या काय बात सांगा आता, आठवून कोण देणार आहे बकऱ्या? काही बघते लगादा शिवल्या. चाललं बी चाललं शांताराम, याच्या कुठे नांदी लागला बी, बसलं जावतं जेवल्यावर खरं, याचं काय खरं आहे गड्या, खांडू खरं याचं बी शिवल्याचं मग तुले का भलतं नांदी राहायचं रात्रीले काही जे चाल. चला बुडे बा बा, लोक चाटा मारायची हद असते बा, चाटा मारते बा शिवल्या. मस्त खाणे सापडलं गड्या आपल्याला, येवन मस्त. हा बकऱ्या मस्त स्वस्तात मस्त सापडल्या, 1.25 लाखात काहीच मागणेत बा ह्या. आता जर इकरील काढले ना आपण तर 1.5 लाख रुपये द्या बकऱ्याचे, 1.5 लाख गड्या. खरंच ना, लय मस्त बकऱ्या सापडल्या आपल्याला, तयार बी आहेत मस्त. पण पुढच्या हप्त्यात बाजारात इकायला काढले की ना आपण ना, तुला सांगतो 50,000 कसंही सरकार आपलं धंद्यासारखं आहे, म्हणजे सरकार आता हा व्यापाऱ्याला नंबर घेऊन घे आता, त्यानं आपल्याला ह्या बकऱ्या ऐकल्या, त्याच्यातून मस्त सस्ता माल असते बाबा. कसं त्याच्यासोबत आता कसं आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवा लागतील बरं, कसं असं चानस सापडलं की मग टेन्शन नाही ना, लगेच तास काळ बदल दिले का आपला. हो बा, पहिले घेतला नाही त्या व्यापाऱ्याचा नंबर लिहून, आता बस त्याला म्हटलं बकऱ्या आल्या की मला सांगत नाही, मी येतो घ्यायले. जमलं पण गड्या आपलं बाबा. मला असं वाटे गेलं का आपला धंदा काही चालत नाही बा, डुबलो आहोत, पण नाही, पण जमलं. कोणताही धंदा असला ना घाबरू कसं टाइम लागत असते. एका दिवशी एका वेळेस होत नसते. पाय बरं आपण थोडं आपण टाइम दिला तर पाय बरं कसं खाणे सापडलं आपल्याला, कसं भेटलं. 2 लाखाच्या बकऱ्या 1.25 लाखात बघड्या. आता कसं आहे भाऊ, मला पहिले शांताराम भाऊले फोन लावा लागेल बा. शांताराम भाऊ आपल्याला पैसे द्यायचे ना, सांगा लागेल ना खुश खबर शांताराम भाऊले की बकऱ्या आणलेले घ्या पायाले. लावला शांताराम भाऊले फोन ला. अरे बाबा शांताराम भाऊले फोन लावायचं काम नाही, त्या मागं वाय आले शांताराम भाऊ तिकून कुठे या सोबत. हो शांताराम भाऊ, अरे या इकडे, आणल्या ना बकऱ्या, आणल्या नव्या. बाबा खरं झालं शांताराम भाऊ, या शांताराम भाऊ. शांताराम भाऊ आपला खानपा कसा आहे तर बकऱ्याचं जमलं की नाही. बकऱ्या गळ्या येऊन आणल्या, टाप बकऱ्या आणल्या तुला, लोळक्याने लाडक्याने, खेरखाचा माल नाही, डोंगऱ्याने मस्त 9-8 बकऱ्या आणल्या तुला. केवढ्या आणलाय शांताराम भाऊ? केवढ्याला असतील बकऱ्या आणि सांगा तुम्ही सांगा. 2 पावणे 2 लाखाचा माल अशी ना, कारण तयारात बकऱ्या चांगल्या, जवानात 9-8 मस्त. 2 पावणे 2चा असेल माल. बापा शांताराम भाऊ 2 लाख काय काय हो बाबा, 1.25 लाखात सापडलं खान. हो व्यापारी सपाटला ना आम्ही ना दोघांना बी.
अरे गळा काही स्वस्त सापडल्या गळा, मस्त जमले गळा तुम्हाला मग धंदा गिंदा आता काही वांधा नाही बाबा, सांगायचं का बंद नाही तुम्हाला. जाऊ द्या, मस्त जमलं बघ. म्हणजे काय शांताराम भाऊ पहा बरं कोपऱ्यावर काय उभे राहून राह. हो हो चला चला. का मस्त जमवलं गळ्या जुनं, आपल्याला पटलो गळ्या हे. काय म्हणजे पहिल्या बा धंद्याचा अनुभव नाही काही नाही तरी धंदा लावला तुनं मार्गी. म्हणजे 1,00,000-1,15,00,000 बकऱ्या काही माग नाहीत ना रे बा ह्या. आजही तुम्ही इक्याला काढल्या तो 2,00,000 रुपये द्या बकरी. तुमचीच पुण्य आहे बापा, तुमच्यामुळे जमलं हे. का शांताराम भाऊ, आपण कुठे धंदे नांदी होतो की धंदा आपल्या डोक्यात होता. आपलं काय तेच वावरात आहे घरी आहे, पण ते कसं तुमच्यामुळे. आमची काळजी पुण्य आहे रे बा, आम्ही ना काय दिलं तुले. तुमची पुण्य नाही तर काय तर तुम्ही ना बायका नसत्या गेल्या तर आमच्या डोक्यात हे आलं नसतं रे. आता कसं आमचं लग्न राहिलं, ते डोंगर निघलं बावन, आता काय ना काही करावं लागेल ना मले. नाही तर माझं काय आहे बाबा, मी तर पुरा भुईपुगून नाही गेला. आम्हाला कोण बायको देते. आता हा धंदा चालू केला तर एखादा जण ओळखीन तरी मले. झाबरू तो विषय काढू नको बरं. तुला काय सांगायला माहिती डॅन्या विषय घ्यायचा नाही बुड्याचा. तुला आणलं तटीच गोष्ट ढबल. बंद ठेव ना तो विषय. अरे बा झाबरू, तो विषय बंद करून टाक गड्या. त्या विषयावर बोलूच नको तू. तो डॅनी गेली जाऊ दे, चुल्यात जाऊ दे तो. तू आबा शांताराम भाऊ, तो विषय काय काढत नाही, पण त्या बुड्याने विषय काढला म्हणून आला तू. नाही तर मी काय एवढा रिकामा का विषय काढायला. मस्त पण मस्त खान सापडलं तुले बकरीचं. मग चला मग मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मी हा चॅनल सबस्क्राईब करा बरं. ज्याच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. उद्या बघू आता उर्वरित भाग यातून.